गुड इव्हनिंग फॅमिली. आज आज आपला विषय जो आहे, आपला प्रवास सुरू राहणारच आहे, पण आजचा जो विषय जो आहे तो माझ्या तमाम बहिणींसाठी, ज्याही माझ्या आई समान ऐकत असतील, आजी समान ऐकत असतील, माझ्या मैत्रिणी ऐकत असतील, त्यांना असं बोललं जातं की गर्ल्स आर नॉट सेफ. गर्ल्स आर नॉट सेफ म्हणजे आज मुली बाहेर सेफ नाही आहेत. असं कुठे वाटत तर नाही की मुली कुठे सेफ नाही आहेत. असं बोललं पण नाही पाहिजे मुली सेफ नाही आहेत. हा, पण याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की आता जे कोणी आपले जेवढे फिमेल मेंबर्स म्हणजे महिला मंडळ जेवढे माझा हा जो बघतोय, आज मी पण 3 बहिणींचा भाव आहे. आज जेवढे भावी ऐकत असतील त्यांनाही हा एक संदेश समजा किंवा आपले एकत्र येऊन आपलं काहीतरी एक संकल्पना म्हणून एक हा विषय आपण मांडलाय. आता आपल्याकडे आता आपण जेवढे आपल्या फिमेल मेंबर्स आहेत, आज कॉलेजला जाणाऱ्या मुली झाल्या, शाळेमध्ये जाणाऱ्या मुली झाल्या, परत आज बाहेर फिरणाऱ्या लेडीज फिमेल्स, मार्केटमध्ये सर्व त्यांना एक कुठे ना कुठेतरी एक अशी एक भीती असते, अरे यार माझ्यासोबत कोणतरी चल ना. प्रथम तर एक हा विषय असतो की माझ्यासोबत कोणतरी चल, माझ्यासोबत कोणतरी एक आला पाहिजे, किंवा मी एकटी कशी जाऊ, मला असं काय होईल तसं काय होईल. ठीक आहे, आई वडील पालक परवानगी देत अशी एकटी नको जाऊ, कोणतरी घेऊनच जा. बट अजून पण आपल्या जेवढ्या महिला आहेत त्या आज एकदम उंच टोकावर आहेत. आज मुलांना टक्कर देणाऱ्या महिला आहेत. सर्व मुली महिला सर्व म्हणतोय मी. पण त्याच्यामध्ये ना माझा एक असा सल्ला आहे फक्त की सेफ्टी. आता सेफ्टी काय, आता समजा एखादा एक असं आता ऑफिसमध्ये काही मुली काम करत आहेत, ज्यांना कधी कधी काम करता वेळेला उशीर होऊन जातो आणि त्यांना घरी यायचं आहे. आता घरी यायचं तर एवढा उशिरा यायचं आहे आणि अशा एरियातून यायचं आहे, तर त्यावेळेला आई वडील थोडे कॉन्शियस होऊन जातात की माझी मुलगी केव्हा घरी येईल, कसं येईल. तर ताई, तुला फक्त एक माझा सल्ला समज, की मी हक्काने तुला बोलतो समज, असं आपल्याकडे ना मार्केटमध्ये सेफ्टी टूल्स फॉर द वुमेन्स आहेत, अलाउड आहेत. सेफ्टी टूल्स फॉर वुमेन्स अलाउड पण आहेत आणि तुम्ही त्या टेक्निकली तुम्ही वापरायचे कसे हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्या सेफ्टी टूल्सचं मी नाव नाही घेणार, पण तुम्हाला ते शोधायचे, तुम्हाला बघायचे. आता सेफ्टी टूल्स तुम्हाला का पाहिजे, तुम्ही बोलणार अरे मी सक्षम आहे, मी असं आहे तसं आहे. वी डोंट नो, आपल्याला माहित नाही की आपल्या त्या दिवसामध्ये कधी कुठला असा क्षण येऊन जाईल ज्या वेळेला आपल्याला त्या गोष्टीची गरज लागेल. आज मी भाऊ समजून मी जेवढा माझ्या बहिणी आहे, जेवढा माझ्या जे मैत्रिणी आहे, जे कोणी मावशी आहे, काकी आहे, जे कोणी असेल, जे कोणी ऐकतायत माझं, तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या बॅगेमध्ये किंवा काहीतरी एक असं सेफ्टी टूल असावं की ज्या वेळेला संकट आलं त्या वेळेला एमर्जन्सी तो सेफ्टी टूल लगेच इन्स्टंट बाहेर निघाला पाहिजे. प्रथम तुम्ही तिकडे जर अशा काही घटनेमध्ये घडता, तर आपल्याला माहिती आहे की पहिला आपल्याला 112ला कॉल करायचा आहे, पोलीस येतील. 112ला कॉल केल्यावर त्यानंतर आपल्याला हेही माहिती आहे की आपण 100 म्हणजे खूप काही आपल्याला पोलिसांना मदतसाठी आपल्याला ॲक्टिव्ह आहे. पण
ते येईपर्यंत मी असं म्हणत नाही की पोलीस टायमावर येणार नाही, येतीलच, पण त्या एका 2, 4, 5, 6 सेकंदामध्ये जे काही लगेच काय तुमच्यावरती काही होऊ शकतं, काही व्हॉट एव्हर इट इज, त्याला टाळण्यासाठी तुम्ही स्वतःला असं असं का ट्रेन करत नाही. काही मुली जिम्सला जातात, स्वतःला बिल्ड करतात. येस, आय वॉन्ट टू बी म्हणजे स्वतःला मी एकदम स्ट्रॉंग राहिलंच पाहिजे, राहणं गरजेचंच आहे. पण ज्या मुली ज्या व्यक्ती ज्या महिला असताना असं वाटतंय की आम्हाला गरज आहे कोणाची, आम्ही भीतो, आमची ती भीती निघाली पाहिजे, तर आज जेवढे तमाम आपले जेवढे भाऊ काका जेवढे पण जे कोणी पुरुष मंडळी ऐकत असतील त्यांना एक आवर्जून माझी एक विनंती आहे, जिथे कुठे तुम्हाला असं वाटलं किंवा एवढा वेळ झालेला आहे आणि अशी व्यक्ती एवढा वेळ इकडे थांबलेली आहे किंवा रिक्षा नाही भेटत आहे किंवा जे काय असेल ते माहिती आहे, मला हे कळते की मुलगी थोडी ऑफवर्ड फील करते की कोणतरी जाईल आणि लगेच त्या विचारेल की काय. तुम्ही ते काय ट्राय करू नका, विचारायला जाऊ नका. तुम्ही एवढंच फक्त ट्राय करा, तिकडे थांबा त्या व्यक्तीपर्यंत, म्हणजे जवळ नाही, थांबा लांब, आणि त्या व्यक्तीपर्यंत फक्त लक्ष ठेवा की त्या व्यक्तीला सेफली तिला घरी घेऊन जाण्यासाठी तिच्या कोणतरी नातलगामध्ये कोणतरी येतंय का नाही येते, किंवा तिला रिक्षा भेटते का नाही भेटते, किंवा तिला गाडी काही व्हॉट एव्हर इट इज ट्रान्सपोर्ट तिला घरी जाण्यासाठी भेटते का नाही भेटते. आपला अधिकार आहे. जर आपण आपल्या महाराष्ट्र आणि भारताच्या महिलांना जर आपण स्वतः प्रोटेक्ट नाही केलं तर आज आपण एवढे थाटात फिरतो. आपल्याला बंदी नाही आहे. म्हणजे मुलांना आज कुठेही जा, किती वाजताही ये, कधीही ये, कोण काय विचारत नाही म्हणजे घरच्यांना. पण मुलगी, तिला विचारलं जातं कुठे गेली होती, किती वाजले, केव्हा आलीस तू, जायला कळत नाही का, हे एवढा ओरडा खायला लागतो. पण ठीक आहे, त्यांनाही समजून घ्या की त्यांना काय वेळ झाला हे सर्व या गोष्टी. जर कुठलीही एक फिमेल जर बॅड पॅट मधून जर तो वेळ घालत एवढ्या वेळात घरी येत असेल त्याच्या विरोधात आहे. ऑफिशियल टायमिंग मधून किंवा मार्केटमधून जे काय असेल, मार्केट विकेट हे सर्व गोष्टींवर वेळ होत असेल तर मित्रांनो, आपण जेवढे पण पुरुष मंडळी, आपण भाऊ जर जेवढे पण आहोत, आपण आपल्या घरच्या महिलांना, आपल्या लेडीज फॅमिली म्हणजे जेवढे पण फॅमिली मेंबर्स, आपले फिमेल फॅमिली मेंबर्स आहेत, त्या सर्वांना आपल्याला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. त्यात आता आपण प्रोटेक्ट करायला दरवेळ नसणार, पण त्यासाठी मुलींनी खास करून आपलं एक प्रोटेक्शन स्वतःचं, परत सांगतो, प्रोटेक्शन किट स्वतः सोबत ठेवा. प्रोटेक्शन किट सोबत का ठेवा की आजचा जो आजचा बोलतो जे बाहेरचा आज जे काही बाहेर वातावरण चाललं आहे ना, ते एक व्हेरी पॅथेटिक आहे. म्हणजे चांगली नजर नाही आहे कुणाची. मी सर्वांचं म्हणत नाही आहे, मी काही लोकच म्हणतोय. चांगली नजर नाही आहे. हे त्यांच्याकडे बघणं, त्यांना मग टॉन्ट मारणं, मग टॉन्ट मारल्यावर आपण काय करतो, त्यांना आपण रिप्लाय देतो, डोंट डू इट, इग्नोर, मूव्ह फ्रॉम देअर, तिकडं निघून जा. वाटतंय हा रस्ता अनसेफ आहे, घेऊ नका, तिकडनं दुसरा रस्ता घ्या जिकडनं सेफ आहे. वाटतंय की तुम्हाला रिक्षावालाही अनसेफ आहे, रिक्षाही घेऊ नका. तुम्ही जर तिकडे अडकला असाल तर आज मला वाटतं आज पोलीस अधिकारी पण जेवढे पण आहेत तुमच्या हद्दीमध्ये आहेत त्यांनाही तो एक मला वाटतं एक पॅरामीटर आहे असं मला वाटतं की तुम्ही त्यांना कॉल करून सांगितलं की बाबा मी अशा ठिकाणी एवढ्या उशिरा थांबलेली आहे, मला घरी जायचं आहे, पण मला खूप भीती वाटते, तर कॅन यू प्लीज मला कोणतरी मदत करेल का. इन्स्टंट तुम्हाला हेल्प भेटते. आता हा राहिला मदतीचा भाग, पण मी स्वलंबी राहण्याचं गरजेचं आहे ना.
मला स्वतः स्वावलंबी राहण्याचं गरजेचं आहे. आज माझी मैत्रीण, माझी ताई, माझी समजा तुमच्या बायको, जो कोण आहे म्हणजे जे कोणी फिमेल मेंबर्स आहेत, त्यांना थोडीफार अशी ट्रेनिंग आपल्याला पाहिजे, ज्या ट्रेनिंग पार्टमध्ये तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट कसे करू शकता. प्रोटेक्ट करणं म्हणजे आपल्या तिकडे भांडण नाही करायचे, आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करून इन्स्टंट ऑन द मूव्ह लगेच तिकडनं निघायचं, आपलं घर गाठायचं. अगोदर घरी जाऊन सेफ जायचं. आता सेफ पोचेपर्यंत आपल्याला तो एक ठीक आहे, तो एक काळावधी होऊन जातो. त्या वेळेमध्ये आपले फोन सर्व कॉल्स होऊन जातात आणि आपल्याला जी आपली माणसं आहेत ती आपली गोळा होऊन जाते. पण तो एक पिरियड टॅकल करण्यासाठी आपल्या टेक्निक्स सर्वप्रथम गरजेचं आहे. त्या मी उद्या तुम्हाला एक हा व्हिडिओ आपण परत उद्या कंटिन्यू करणार आहोत. पण परत एकदा मला असं वाटलं, कारण की मी आज मार्केटला गेलो होतो आणि आज मार्केटला जाऊन थोडंसं मी पाहिलं की ज्या मुली चालल्या आहेत आणि ज्या फिमेल मेंबर्स चालले आहेत मार्केटमध्ये, त्यांना जेव्हा त्या रस्त्यावरून चालत आहेत आणि त्यांच्या बाजूतून जेव्हा मुलं जात आहेत तेव्हा त्यांना थोडंसं ऑफवर्ड वाटतंय. मान खाली घालावी लागते, मान खाली घालून साईडून जावं लागतंय. का? अधिकार आहे भारताचा. भारतामध्ये अधिकार सर्वांना आहे, मुलांना आहे, मुलींना आहे, सर्वांना आहे. तुम्ही आपल्या मुली जेवढ्या पण आहेत, जेवढ्या लेडीज फॅमिली मेंबर्स आहेत, सर्वांना अधिकार आहे थाटपणे जगण्याचा, न घाबरता. दरवेळेला म्हणतो जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे जेवढे पण तमाम लोक, आपले जेवढे मित्र म्हणते भावना जेवढे पण आहेत, आपल्या महिलांना प्रथम प्रोटेक्ट, त्यांना कसं व्यवस्थितपणे आजूबाजूला बघा, जिकडे कोण काय वाटतंय, जिकडे आपल्याला गरज वाटते. मित्रांनो, वाईट सवय सोडून तुम्ही ह्या गोष्टीकडे का लक्ष द्या, कारण की आपल्याही घरामध्ये एक आई, बहीण, बायको आपल्या घराही राहते. तर दुसऱ्याची आपल्याला आपला कोण बहीण भाऊ, जे बहीण वगैरे कोण दिसते, तर आपण त्या गोष्टीला आपण प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. मी तर तो घेतलेला आहे. मी आजपासून तो एक स्ट्रॉंगली बिलिंग घेतलेला आहे. मला जसं वाटलं की बाबा इथे कुठेतरी चुकीचं होतंय, आय विल फाईट फॉर दॅट. मी फाईट करणार त्या गोष्टीसाठी. ते मी तिला ओळखतो नाही ओळखतो ते प्रश्न नाही. मला दिसतंय समोर कोणतरी एक मुलगी उभी आहे, तिला मदत गरज असं वाटतंय की ती अडचणीमध्ये आहे तर मी तिला जाऊन विचारणार नाही तू अडचणीमध्ये का आहे. मी तिला लांबून तिच्यासाठी असा प्रोटेक्ट करण्यासाठी उभा राहील की जोपर्यंत तिच्या जवळपास जोपर्यंत काही खतरा येत नाही किंवा तिला काही असं वाटत नाही की ती अनकॉन्शियस होते, तोपर्यंत मी तिला जाऊन जवळ. ऑफकोर्स कुठलीही मुलगी तिच्या जवळ कोणतरी असं आलं की लगेच ती एकदम हे होऊन जाते. तेही करू नका. वाट पहा, लांबून बघा. आणि असं वाटलं ना की बाबा काय आहे, तर एक छोटासा उपाय सांगू का, की सरळ एक रिक्षावाला थांबवा, रिक्षावाला बोला, हे भाऊ त्या मुलीला गरज आहे, तिला कुठे जायचं आहे, तिला व्यवस्थित सोड. तुमच्या ओळखीची रिक्षावाला असेल तर कोणी असेल, तो जे कोणी असेल त्याला सांगा, जा व्यवस्थित तिला सोडून दे, घरपर्यंत सोड. आणि तिचा त्या रिक्षावाचा नंबर घ्या, लोकेशन सांगा, ते सोडलंस लोकेशन दे, सोडलंस त्या मुलीशी बोलणं म्हणजे हां तू घरी पोहोचली का, बस एवढं. आपले संबंध वाढायचे नाही आहेत. आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की आपल्या सर्व महाराष्ट्राच्या, भारताच्या महिलांना सेफली एकदम फ्रीडममध्ये तिने तिचं आयुष्य जगावं, बाहेर कशी फिरावं, रात्र नाही, आपल्या नॉर्मल टाईममध्ये. तुम्ही आपल्या मुलांना मर्यादा नाही आहेत, कारण की आपण मर्यादा ठेवल्याच नाही आहेत. का आपण कधी रात्री सूट आपल्याला आपला जरी पार्ट, जसं मुलींना मर्यादा आहेत. पण मुलींना जेव्हा मी बघतो ना या काही कॉल सेंटर्समध्ये आहेत, काय बाकीच्या ठिकाणी आहेत, त्या जेव्हा रात्री सुटतात तेव्हा त्यांना ठीक आहे, त्यांच्या चॉईस आहे, त्यांनी ती जी लाईफ चूज केली आहे, कुणासोबत जायचं आहे ते जाऊ द्या. पण ज्या मुलींना बिहेवियर मॅनर्स आहेत, ज्यांना घरच्या परंपरा आहेत, त्यांना माहिती आहे की मला घरी या टायमाला पोचायचं आहे, बाबांना फोन करायचा आहे, मी निघाले कुठे कसं काय,
अपडेट द्यायचे आहे. सेकंड, सर्वांकडे सेलफोन आहे. सेलफोनमध्ये एक सेटिंग अशी असते, एमर्जन्सी आपले काही नंबर्स असतात, एमर्जन्सी नंबर्स असतात. काही आपल्याकडे गॅजेट्स पण आहेत. आता सर्व स्मार्टफोन घालत आहेत. स्मार्टफोनमध्ये पण असे एक सेटिंग्स आहे, एमर्जन्सी. काय झालं, लगेच एमर्जन्सी बटन दाबून दिलं की लगेच त्यांना 4-5 लोकांना फोन, काय झालं बाबा, इथं फोन का आला, म्हणजे काहीतरी एमर्जन्सी आहे हे त्यांना कळवणं, हे आपल्यालाही कळलं पाहिजे. हे करा. उद्याच्या आपण ह्याच भागात भेटूया. काही तुम्हाला मी टूल्स सांगेन, तर मी ते लिगली बघेन की मी हे तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला सांगू शकतो का. जर मला ती परवानगी किंवा ते लिगली भेटतंय तर मी ते तुम्हाला नक्कीच सांगेन. तोपर्यंत स्वतःला प्रोटेक्ट करा, हॅपी राहा, खुश राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. एवढंच बोलतो. जय महाराष्ट्र.